नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवाले या आपल्या लाडक्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे मूळ अवयव पाडणे शिकलो. आज आपण त्याचा वापर करून सराव संच 12 सोडवणार आहोत, ज्यामध्ये आपण मसावी काढायला शिकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा, कारण भागाकार पद्धत बऱ्याच मुलांना कठीण वाटते, पण आज आपण ती अगदी सोपी करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही पहिला प्रश्न आहे, ह्या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला मसावी काढायचा आहे. यासाठी आपण संख्यांचे मूळ अवयव पाडून त्यातील फक्त जे काही सामायिक म्हणजे जे काही सारखे दिसणारे अवयव हे गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणार आहोत. चला तर मग पहिला प्रश्न बघूया. बघा, पहिला काय दिले, पहिली संख्या दिली 25, दुसरे दिले 40. चला विद्यार्थी मित्रांनो, संख्यांचे मूळ अवयव पाडण्यासाठी मी उभी मांडणी करते. म्हणजेच काय, बघा मी असं लिहिते की ते आहे 25 आणि 25ला काय करायचे, मला भाग द्यायचा. लक्षात आलं का? ही काय आहे, आपली उभी मांडणी. लक्षात आलं का? आता बघा, आपण भाग देताना लहान मूळ संख्येपासून मोठ्या मूळ संख्येपर्यंत जायचं असतं. लक्षात आलं का? बघा, 2ने भाग जाईल का 25ला? नाही. 3ने जाईल का? नाही. तर कोणत्या संख्येने जाईल? तर आता जी काही पुढची मूळ संख्या आहे ती काय आहे, 5. म्हणून इथे 5ने भाग दिला तर काय येणार आहे, बघा 5 5 25. लक्षात आलं का? चला, ह्या 5ना पुन्हा काय करूया, भागा देऊया. काय येणार आहे, गा 5 1 5. लक्षात आलं का? भाग कधीपर्यंत जायचं आहे, जोपर्यंत पूर्ण भाग जात नाही. लक्षात आलं का? शेवटी 1 येत नाही. आता जी काही दुसरी संख्या आहे 40, तिलाही भाग देऊया. इथे काय येणार आहे, बघा 40. एकक स्थानी 0 आहे. चला, म्हणजे काय होईल, ह्याला 2ने भाग जाईल. चला, मी जर 2ने भाग दिला तर काय येणार आहे, बे 2 4, बे 0 0. लक्षात आलं का? पुन्हा 0ला मी 2ने भाग देऊ शकते. म्हणजेच काय येणार आहे, बघा बे 1 बे, बे 0 0. चला विद्यार्थी मित्रांनो, आता इथे 10 आहे. पुन्हा 2ने भाग दिला तर काय येणार आहे, बे 5 10. आता आले बघा 5. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया, 5ने भाग देऊया. म्हणजेच काय येणार आहे, बघा 5 1 5. आता तुम्ही म्हणाल 2 संख्या दिल्या आहेत, आता मग त्याचा मसावी कसा काढायचा? तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही 2 संख्या दिल्यात तेव्हा आपण काय करायचे, तर त्याचे सामायिक अवयव लिहायचे, काढायचे आणि मग त्यानुसार मसावी काढायचे. चला, आता बघा, इथे घेतली मी 25 ही संख्या. काय घेतली, 25. 25चे काय अवयव आहेत रे, 5 गुणिले 5. काय आहेत बघा, 5 गुणिले 5 हे 25चे अवयव. आता 40 ह्या संख्येचे अवयव काय आहेत बघा, तर 40 ह्या संख्येचे अवयव आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. काय आहेत बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. आता बघा, ह्यातील आपल्याला काय करायचं बघा, सामायिक अवयव काढायचे. सामायिक अवयव म्हणजे दोघांमध्ये सारखे असणारा. लक्षात आलं का? बघा, इथे 5 आहे, इथेही 5 आहे. काय आहे बघा, इथेही 5 आहे, इथेही 5 आहे. म्हणून 25 आणि 40चा जो काही मसावी आहे तो काय आहे बघा, मसावी आहे 5. काय आहे बघा, मसावी किती आला, 5. कारण दोघांमध्येही तो काय आहे रे, सामायिक म्हणजे सारखं आहे. लक्षात आलं का? चला, जसं आपण पहिलं गणित सोडवलं तशीच पुढची उदाहरणे सोडवायची आहेत. चला, दुसरं उदाहरण काय आहे बघा, 56 आणि 32. चला विद्यार्थी मित्रांनो, आता उभ्या मांडणीनं काय करूया, 56चे अवयव काढूया. बघा, इथे आहे 56. चला, मी काय करते, 2ने भाग देते. काय येणार आहे, बे 2 4. 5तून 4 गेला, उरला 1. बे 8 16. पुन्हा 2ने भाग जाईल, म्हणून काय येणार आहे, बे 1 बे, बे 4 8. त्यानंतरनं काय केलं बघा, 2ने भाग दिला तर बे 7 14. आता संख्या आली 7. संख्या काय आली, 7. मग काय होईल रे, 7ने भाग जाईल, 7 1 7. लक्षात आलं का? पूर्ण भाग गेला. आता दुसरी संख्या काय आहे बघा, 32. चला, आता 32लाही भाग देऊया. तर काय येणार आहे बघा, बे 1 बे, 3तून 2 गेले, उरला 1. बे 6 12. म्हणजे उरले किती रे, 16. चला, आता भाग देऊया. काय येणार आहे, बे 8 16. 8 उरलेत, पुन्हा 2ने भाग देऊया. बे 4 8. त्यासोबतच 4 आहे, म्हणजे इथं 2ने पुन्हा भाग जाईल, बे 2 4. आता 2 उरलेत तर काय होईल रे, 2ने भाग जाईल, बे 1 बे. लक्षात आलं का? चला, आपल्याला 56 आणि 32चे अवयव मिळाले. काय आहेत बघा, इथे मी लिहिते 56चे अवयव. काय आहे 56चे अवयव बघा, जे काही डाव्या साईडचे आहेत हे काय आहेत रे, 56चे अवयव. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7. आणि जे काही 32चे अवयव आहेत ते काय आहेत बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. जर आपण ह्यांचा गुणाकार केला तर शेवटी काय होते रे, ही संख्या मिळते. लक्षात आलं का?
चला आता हे अवयव आपण लिहिलेले आहेत. आता ह्यातले आपण काय करायचे आहेत बघा, सामायिक अवयव काढायचे आहेत. आता इथं मी लिहिते सामायिक अवयव, वरती एकच होतं म्हणून मी लिहिलं नाही. लक्षात आलं का? बघा सामायिक अवयव. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथेही 2 आहेत, खालीही 2 आहेत, म्हणून इथं काय येणार आहे 2. लक्षात आलं का? गुणिले इथेही 2 आहेत, इथेही 2 आहेत, दोघांमधला 2 इथे लिहिला. गुणिले इथेही 2 आहेत, इथेही 2 आहेत, म्हणजेच काय येणार आहे 2. लक्षात आलं का? बाकी 7 इकडे आहे का? न 2 इकडे आहे का? नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, सामायिक अवयव काय आहे? 2 गुणिले 2 गुणिले 2. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जो काही मसावी आला तो किती आला बघा, 2 दुणे 4, 4 दुणे 8, मसावी किती आला 8. आहे की नाही सोपं? ज्या 2 संख्या आहेत ह्या 2 संख्यांचे जे काही अवयव आहेत ह्या अवयवांमधील सामायिक अंक आपल्याला लिहायचा आहे आणि त्यांचा गुणाकार करून येणारा जो काही अंक हा त्या संख्येचा काय असतो? मसावी. लक्षात आलं का? चला आता पुढे दिल्यात 3 संख्या. 3 संख्या दिल्यात म्हणून घाबरायचं नाही. उभ्या मांडणीने भाग द्यायचा, त्याचे मूळ अवयव काढायचे, त्यातील सामायिक अवयव काढायचा आणि मसावी आपण काढायचा. लक्षात आलं का? बघा इथे काय आहे बघा, इथे घेतला 40. 40ला कशाने भाग जाईल? 2ला. चला देऊया. 2 दुणे 4, 2 गुणिले 0 2 0 0. त्यानंतर 20ला कशाने भाग जाईल? 2ने. 2 1 2, 2 0 0. इथे आहे 10, 2ने भाग जाईल. 2 पंचे 10. इथे 5 आला तर इथे जाईल 5ने भाग, म्हणजेच काय 5 1 5. आहे की नाही सोपं? जसं 40ला भाग दिला तसं 60 आणि 75ला भाग देऊया, म्हणजे उभ्या मांडणीने. बघा इथं घेतला मी 60. चला भाग देऊया. काय येणार आहे? 2 त्रिक 6, 2 0 0. पुन्हा काय येणार आहे बघा, 2 1 2, 3तून 2 गेले, उरला 1 आणि इथं काय येणार आहे 2 पंचे 10. काय येणार आहे 2 पंचे 10. चला आता 15 आले, 2ने भाग जाईल का? नाही. मग 2च्या पुढची मूळ संख्या काय आहे? 3. 3ने भाग जातो का? हो. मग 3ने भाग देऊया. काय येणार आहे? 3 5 15. चला इथे भाग देऊया 5ने. 5 1 5. आता देऊया 75 ह्या संख्येला. बघा 75ला जर मी भाग दिला तर इथं शेवटी आहे 5, म्हणून काय करूया 3ने भाग देऊया. लक्षात आलं का? कारण 7 अधिक 5 12. 3च्या पाड्यामध्ये 12 आहेत म्हणून 3ने भाग जाईल. लक्षात आलं का? 3 दुणे 6, 7तून 6 गेला, उरला 1. 3 5 15, म्हणजे इथं काय आले 25. आता बघा 3च्या पाड्यामध्ये 25 नाहीत, आपण काय करू शकतो 5ने भाग देऊ शकतो, म्हणजेच काय येणार आहे 5 5 25. इथे 5 आले तर आपण काय करू शकतो 5ने भाग दिला तर काय येणार आहे बघा 5 1 5. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय भेटले बघा 40, 60 आणि 75चे अवयव भेटले. ते पहिल्यांदा लिहून घेऊया. बघा मी इथे लिहिले 40चे अवयव. 40चे अवयव काय आहेत? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. लक्षात आलं का? त्यासोबतच 60चे अवयव काय आहेत बघा, 60चे अवयव आहेत बघा 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 आणि 75 ह्या संख्येचे अवयव काय आहेत बघा 3 गुणिले 5 गुणिले 5. चला आपण पहिल्यांदा काय करूया, सामायिक अवयव काढूया. काय करूया बघा, सामायिक अवयव. चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघा इथे काय आहे रे बघा, इथे 2 आहे, इथे 2 आहे, पण इथे खाली आहे का 2? नाही, त्यामुळे तो सामायिक अवयव नाही. पुन्हा इथे 2 आहे, तिकडे नाही आहे. बघा ह्या दोघांमध्ये 3 आहे, पण वरती आहे का? नाही. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, इथेही 5 आहे, इथेही 5 आहे, इथेही 5 आहे. लक्षात आलं का? आता हा जो काही शेवटी उरलेला 5 आहे तो इथं आहे का? नाही. 1 2 3 तिघांमध्येही 5 आहे, म्हणून सामायिक अवयव काय आला 5. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सामायिक अवयव 5 आहे, तो एकच आहे, म्हणून 40 60 आणि 75चा जो काही मसावी आहे तो मसावी किती आला बघा 5. काय आला? मसावी आला 5. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा 16 आणि 27. चला पुन्हा उभी मांडणी करायची. काय करायचं बघा, इथे घेतले मी 16, 16ला भाग द्यायचा. भाग देऊया 2 8 16. लक्षात आलं का? इथे आला 8, तर आता मी दिला 2 चोक 8. 4 आले तर पुन्हा भाग दिला 2 दुणे 4. आता पुन्हा भाग दिला तर काय येणार आहे 2 1 2. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे 2ने मी भाग दिला. आता 27 ही संख्या 2च्या पाड्यामध्ये येते का? नाही, म्हणून 2ने भाग न देता मी पुढची संख्या घेतली, मूळ संख्या ती किती आली 3. काय येणार आहे
3 9 27. लक्षात आलं का? 9 3च्या पाड्यामध्ये 9 आहेत म्हणून काय येणार आहे? 3 त्रिक 9. इथं 3 आला, 3 3 एके 3. लक्षात आलं का? आता बघा आपल्याला 16 आणि 27चे अवयव भेटलेत. काय आहेत बघा 16चे अवयव? 16 बरोबर काय येणार आहेत? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आणि जे काही 27चे अवयव आहेत डावीकडची संख्या लिहायच्यात. लक्षात आलं का? काय येणार आहे? 3 गुणिले 3 गुणिले 3. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी काय केलं बघा, ह्यातले जर सामायिक अवयव घेतले, काय आहे बघा, हे तर काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे सगळीकडे 2 आहे, इथे सगळीकडे 1 आहे. मग अशा वेळी करायचं काय? तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा खाली 1 आहे, म्हणजे जेव्हा आपण 16 बघा 2 दुणे 4 4 दुणे 8 8 दुणे 16 16 एके 16. लक्षात आलं का? म्हणजे हा 1 आहे. त्यासोबतच 27मध्ये काय आहे? 3 त्रिक 9 9 त्रिक 27 गुणिले 1 27 एके 27. इथे आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही तुम्हाला असं उदाहरण येतं आणि तिथे काही सामायिक दिसत नाही, तेव्हा तुम्हाला तिथं लिहायचा असतो 1. काय लिहायचा असतो? 1. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, दोघांमध्येही सामायिक असणारा काय आहे बघा? 1. म्हणून जो काही 16 आणि 27चा जो काही मसावी आहे तो काय आला बघा? 1. लक्षात आलं का? काय सांगितलं मी? जेव्हाही तुम्हाला 2 अंकांमध्ये सामायिक अवयव नसतात तेव्हा तुम्हाला तिथे लिहायचा असतो 1. आणि अशी उदाहरणं आहेत, हे परीक्षेमध्ये येतात. लक्षात आलं का? आता चला विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा? 18 32 आणि 48. 3 संख्या आल्या म्हणून घाबरायचं नाही. आपली जी उभी मांडणी आहे, ह्या उभ्या मांडणीनं गणित सोडवायचं, त्यातील सामायिक अवयव काढायचे आणि तोच काय असतो रे आपला? मसावी. चला 18ला भाग देऊया. 18 ही समसंख्या आहे, त्यामुळे आपण काय करूया? 2ने भाग देऊया. काय येणार आहे? 92 18. आता 3 आले, 2च्या पाड्यामध्ये 3 येत नाही म्हणून 3ने भाग दिला. 3 त्रिक 9 3 एके 3. आहे की नाही सोपं? फक्त भाग द्यायचा. लक्षात आलं का? अगदी आपल्याला जे काही पाडेपाठ असतात त्यानेच. त्यानंतर दुसरी संख्या आहे 32. चला 32ला भाग देऊया. भाग दिला मी 2ने, तर काय येणार आहे? बे एके बे 3तून 2 गेल्या उरला 1. बे सख 12. त्यानंतर आले 16. बे 8 16. बे चोक 8. त्यासोबतच काय येणार आहे? बे दुने 4. बे एके बे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता पुढे काय आहे बघा? तर पुढे आहे 48. काय आहे? चला भाग देऊया. काय येणार आहे? बे दुने 4. बे चोक 8. बे एके बे. बे दुने 4. पुन्हा काय येणार आहे? बे सख 12. त्यानंतरनं काय केलं बघा? बे त्रिक 6. आता आला 3. 3 भाग दिला तर काय येणार आहे? 3 एके 3. चला 18 32 आणि 48चे अवयव लिहूया. 18चे अवयव काय आहेत? 2 गुणिले 3 गुणिले 3. काय आले? 2 गुणिले 3 गुणिले 3. जे काही 32चे अवयव काय आले बघा? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. त्यासोबतच 48चे अवयव काय आलेत बघा? तर 48चे अवयव आलेत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. चला विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण काय करूया की ह्यामध्ये असणारा सामायिक अवयव शोधूया. आणि तो काय आहे बघा? इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे. लक्षात आलं का? इथे 3 आहे, पण इकडे आहे का? नाही ना. आपल्या तिघांमध्येही पाहिजेत, कारण 3 अंक दिलेत. दोघांमध्ये शोधायचं नाही, तिघांमध्ये. म्हणून इथे 3 नाही आहे, तर हा सामायिक अवयव होत नाही. इकडे 3 आहे, इथे 3 आहे, पण इथे नाही आहे, त्यामुळे नाही आहे. पुन्हा बघा, इकडे सगळीकडे 2 आहे, पण वरती 2 नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जो काही 18 32 आणि 48चा जो काही मसावी आहे तो काय आला? फक्त 2. काय आला? 2. त्यासोबतच पुढील आता काय आहे बघा? 105 आणि काय आहे? 156. चला काय करूया बघा? 105ला भाग देऊया. कसा द्यायचा भाग? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करू शकतो?
एकक स्थानी 5 आहे, पण ह्या दोघांची जर मी बेरीज केली 5 आणि 1 6 म्हणजे 3ने भाग जाऊ शकतो. चला भाग लावूया. 3 त्रिक 9, 10तून 9 गेले उरला 1 म्हणजेच काय आलं 3 5 15. आता आले बघा 35. 35 हे 3च्या पाड्यामध्ये येतात का? नाही, ते येतात 5च्या 7च्या. लक्षात आलं का? मग 5ने भाग देऊया. ती नंतरची पुढची मूळ संख्या काय आहे? 5ने भाग दिला तर काय येणार आहे? 5 7 35. लक्षात आलं का? आता अंक आलं 7. चला 7ला भाग देऊया. 7 1 7 आहे का नाही सोपं? मोठी संख्या म्हणून घाबरून जायचं नाही. जे आपल्याला कसोट्या आहेत कसोट्या वापरायच्या आणि आपण काय करायचं आहे? भाग द्यायचा. त्यानंतर आहे 154. काय आहे बघा? 154 एकक स्थानी 4 म्हणून 2ने भाग जाईल. लक्षात आलं का? 2 7 14 15तून 14 गेले उरला 1 पुन्हा आले 14. 2 7 14. आत्ता विद्यार्थी मित्रांनो इथे आले 77. मग मी 11नं भाग द्यायचा का? का द्यायचा विद्यार्थी मित्रांनो? लगेच 11वर जायचं नाही. 3च्या पाड्यात नाही आहेत, 5च्या पाड्यात नाही आहेत, पण 7ने भाग जाऊ शकतो ना. म्हणून काय करायचं? इथे 7ने भाग द्यायचं. 7 1 7 7 1 7. आता आला 11. आता इथे तुम्ही 11ला भाग देऊ शकता, कारण 11 ही संख्या कुणाच्या पाड्यात आहे? तर त्या 11च्या, कारण 11 ही मूळ संख्या. लक्षात आलं का? 11 1 11. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला आता आपण काय करूया बघा. 105चे जे काही अवयव आहेत तर ते काय आहेत बघा? 3 गुणिले 5 गुणिले 7. त्यासोबतच 154 ह्या संख्येचे जे काही अवयव आहेत ते काय आहेत? 2 गुणिले 7 गुणिले 11. चला विद्यार्थी मित्रांनो सामायिक अवयव काय दिसतोय बघा? इथेही 7 इथेही 7 म्हणून 105 आणि 154चा जो काही मसावी तो किती आला बघा? 7. किती आला? 7. आहे की नाही सोपं? जसा भाग देतो नेहमीप्रमाणे तसा द्यायचा, त्यातील सामायिक अवयव शोधायचा आणि तोच तो काय असतो रे? मसावी. त्यासोबतच पुढील उदाहरण काय आहे बघा? 42 45 48. चला विद्यार्थी मित्रांनो आता भाग देऊ. काय येणार आहे बघा? 42ला मी 2ने भाग दिला तर काय येणार आहे? 2 2 4 2 1 2. आता आला 21. 3च्या पाड्यामध्ये 21 आहे का? हो. मग काय येणार आहे? 3 7 21. इथं 7 आला तर 7 1 7. लक्षात आलं का? त्यासोबत आता पुढची संख्या आहे 45. मी 3ने भाग देऊ शकते ना? हो, कारण 5 अधिक 4 9. लक्षात आलं का? 3ची कसोटी. त्यानंतर बघा 3 1 3. 4तून 3 गेले उरला 1. 3 5 15. 3ने पुन्हा भाग जाईल. काय येणार आहे? 3 5 15 आणि इथे 5ने भाग जाईल. 5 1 5. 45ला भाग दिला. आता द्यायचं आहे 48ला. चला 2ने भाग दिला तर काय येणार आहे? 2 2 4 2 चुक 8. 2ने भाग दिला. 2 1 2 2 2 4 2 सख 12 2 त्रिक 6. आता आला 3. आता आपण 3ने भाग देऊ. 3 1 3. चला जे काही 42चे जे काही अवयव आहेत ते किती आहेत? 2 गुणिले 3 गुणिले 7. काय येणार आहे? 2 गुणिले 3 गुणिले 7. त्यासोबतच 45चे काय आहेत बघा? 3 गुणिले 3 गुणिले 5. त्यासोबतच 48 या संख्येचा अवयव काय आहेत बघा? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. काय येणार आहे? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. लक्षात आलं का? चला विद्यार्थी मित्रांनो आता ह्यातील सामायिक अवयव आपल्याला शोधायचा आहे. काय आहे बघा सामायिक अवयव? इथे 2 आहे पण इथे 2 नाही आहे. इथे 2 आहे म्हणजे तिघांमध्येही 2 नाही म्हणून अंक गेला. पुढील अंक आहे 3 जो मला इथेही दिसतोय त्यासोबत इथेही दिसतोय. त्यासोबतच पुढे 7 अंक कुठेही नाही आहे इथे सोडला तर. लक्षात आलं का? त्यानंतर 5 नाही आहे म्हणून 42 45 आणि 48चा जो काही मसावी आहे तो काय आहे बघा? 3. काय आहे? मसावी. किती आला तो? 3. तिघांमधलाही सामायिक काय आहे बघा? 3. आता जे काही पुढील उदाहरण आहे तर ते काय आहे बघा? तर ते उदाहरण आहे 57 75 102. चला भाग देऊया. 57ला भाग कशाने जाऊ शकतो बघा? 7 आणि 5 12. विद्यार्थी मित्रांनो 2ने भाग दिला तर, कारण आपण काय म्हणतो की 2ची कसोटी काय आहे? एकक स्थानी 0 2 4 6 पाहिजेत. लक्षात आलं का? पण मी काय सांगितलं? अंकांची बेरीज किती आली? 12. 3च्या पाड्यामध्ये 12 आहेत म्हणून आपण काय करूया? 3ने भाग देऊया. ह्याला 2ने भाग जात नाही. एकक स्थानी 7 आहे. लक्षात आलं का? मग मी 57ला जर 3ने भाग दिला तर काय येणार आहे बघा? 3 1 3. 5तून 3 गेले उरले 2. लक्षात आलं का? 3 9 27. काय येणार आहे?
3 9 27. आत्ता इथं आला 19. 19 हा कुणाच्या पाड्यात आहे का? तर नाही, कारण 19 ही मूळ संख्या आहे, म्हणजे ती फक्त 1 किंवा तिच्याच पाड्यात येते. म्हणजेच काय येणार आहे? 19 एक्के 19. हे झालं 57. त्यानंतर दुसरी संख्या काय आहे बघा? 72. चला 72ला भाग देऊया एकक स्थानी. विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे 75 आहे, मी चुकून 72 लिहिलं आहे, इथे आहे 75. काय आहे? 75. थोडंसं करेक्शन करूया. लक्षात आलं का? चला आता एकक स्थानी 5 आहे, तर मी काय करू शकते? 7 आणि 5 12, म्हणून ह्याला भाग देते 3ने. चला 3 2 6. 7तून 6 गेला, उरला 1. 3 5 15. इथे आले 25. 3च्या पाड्यामध्ये 25 नाही आहे, म्हणून मी 5ने भाग दिला. 5 5 25. चला 5 एक्के 5. लक्षात आलं का? इथे 72 नाही आहे, इथे काय आहे? 75. त्यासोबतच पुढील संख्या काय आहे बघा? 102. काय आहे? 102. चला भाग देऊया. काय येणार आहे बघा? की बे 5 10. त्यानंतर बे एक्के बे. त्यानंतर मी 3ने भाग देऊ शकते, कारण 5 आणि 1 6. बघा 3 एक्के 3. 5तून 3 गेले, उरला 2. त्यानंतर काय येणार आहे? 3 7 21. काय येणार आहे? 3 7 21. आता बघा 17 ही संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात आहे? तर ती फक्त 1 आणि तिच्याच, कारण ती मूळ संख्या आहे. लक्षात आलं का? म्हणून काय येणार आहे? 17 एक्के 17. चला जे काही 57चे अवयव आहेत ते लिहूया. तर ते काय येणार आहे बघा? 3 गुणिले 19. काय आहे? 3 गुणिले 19. त्यासोबतच 75 ह्या संख्येचे अवयव काय आले? तर 3 गुणिले 5 गुणिले 5. त्यासोबतच 102 ह्या संख्येचे अवयव काय आलेत बघा? 2 गुणिले 3 गुणिले 17. चला विद्यार्थी मित्रांनो, तिघांमधला सामायिक अवयव काढूया, जो सगळ्यांमध्ये सारखा आहे. इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे. लक्षात आलं का? 19 कुठेही दिसत नाही आहे, 5 कुठेही दिसत नाही आहे, समान. त्यासोबतच 17 हा अंक इथे वरती दोघांमध्येही दिसत नाही, म्हणून 57 75 आणि 102चा जो काही मसावी आहे तो काय आला बघा? 3. काय आला? 3. लक्षात आलं का? आता जे काही पुढील उदाहरण आहे तर ते काय आहे बघा? तर आहे 56 आणि 57. काय आहे? 56 आणि 57. चला विद्यार्थी मित्रांनो भाग देऊया. 56 ह्या संख्येला जर मी भाग दिला, कशाने द्यायचा? 2ने, कारण एकक स्थानी 6 आहे, 2ने भाग जाऊ शकतो. बे 2 4. 5तून 4 गेला, उरला 1. बे 8 16. त्यासोबतच पुन्हा 2ने भाग जाईल. बे 1 बे, बे 4 8. आता बघा बे 7 14. काय येणार आहे? बे 7 14. इथे आले 7. आता 7ने भाग देऊ. 7 एक्के 7. त्यासोबतच आता पुढे आहे 57. आत्ता मगाशीच आपण काय केलं बघा? 57ला भाग दिला आहे. कशाने द्यायचा आहे? 3ने. म्हणजेच काय येणार आहे बघा? 3 एक्के 3. 5तून 3 गेले, उरले किती रे? 2. 3 9 27. इथे आले 19. 19 एक्के 19. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काय दिसते? मी जर इथे अवयव लिहिले, काय येणार आहे बघा? 56चे अवयव लिहिले. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7. त्यासोबतच मी पुन्हा लिहिले 57चे अवयव काय आहेत बघा? 3 गुणिले 19. काय आहेत? 3 गुणिले 19. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा तुम्हाला काय दिसते रे? की ह्या दोघांमध्ये कोणताही अंक सामायिक दिसत नाही, कारण जर आपण संख्या बघितल्या तर कशा आहेत? 56 57. ह्या दोन्ही एकामागून एक येणाऱ्या क्रमवार संख्या आहेत आणि याचे अवयव पाडण्याची गरज नसते, पण मी तुम्हाला दाखवलं. कारण जसं 4थं उदाहरण पाहिलं, 4थ्या उदाहरणामध्ये ह्या क्रमवार संख्या नव्हत्या, म्हणून मी अवयव पाडले आणि तुम्हाला सांगितलं. कारण 4थ्या उदाहरणामध्ये काय आहे रे? की एकही मूळ अवयव ह्यांच्यात सामायिक नाही. लक्षात आलं का? जेव्हाही अवयव नसतो तेव्हा काय असतो रे? त्यांचा मसावी 1 असतो. पण उदाहरण 9मध्ये काय आहेत रे? ह्या क्रमवार संख्या आहेत. काय आहेत? एकामागून एक येणाऱ्या संख्या आहेत आणि त्यांच्यात एकही सामायिक अवयव नसतो. लक्षात आलो का? ह्यांची अवयव पाडण्याची गरज नसते, कारण क्रमवार संख्यांचा मसावी नेहमी काय असतो रे? 1 असतो. हे लक्षात ठेवा. काय आहे बघा? इथे मी टिप म्हणून देते. क्रमवार संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. काय असतो बघा? 1
असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 56 आणि 57चा जो काही मसावी आहे तो काय येणार आहे 1. काय येणार आहे 1. बघा अशी उदाहरणं काय येतात तर तुम्हाला फसवण्यासाठी परीक्षेमध्ये येतात तेव्हा अजिबात घाबरायचं नाही. ज्या काही आपल्या ट्रिक किंवा टिप आहेत त्या नेहमी लक्षात ठेवायच्या. त्यासोबतच आता पुढील संख्या आहे बघा 777, 315 आणि 558. चला भाग देऊया. बघा पहिली संख्या काय घेतली मी 777. कशाने भाग जाईल 7 एके 7, 7 2 14, 7 1 21. 2च्या पाड्यामध्ये तर येणार नाही आहेत 3च्या पाड्यामध्ये. चला कारण बेरीज आले 21. जर भाग दिला तर काय येणार आहे 3 2 6, 7 8 6 गेले उरला 1. आता इथे आले 17. मी काय करू शकते 3 5 15, 17 15 गेले उरले किती रे 2. आता काय येईल बघा 3 9 27. काय येईल 3 9 27. आता 9 आला आहे मग 3ने भाग जाईल का तर नाही विद्यार्थी मित्रांनो. आता इथे 3ने भाग जात नाही 5नेही भाग जाणार नाही. मग 5च्या पुढची मूळ संख्या काय आहे 7. चला भाग देऊया. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं कळत 3ने भाग जात नाही. बघा 9 अधिक 5 10 11 12 13 14 14 15 16. लक्षात आलं का 3च्या पाड्यामध्ये 16 येत नाहीत म्हणून लगेच कळतं की 3ला ह्या संख्येला 3ने भाग जात नाही. लक्षात आलं का कसोट्या वापरायच्या. लक्षात आलं का. त्यासोबतच एकक स्थानी 0 किंवा 5 नाही आहे म्हणून 5ने भाग जात नाही आहे म्हणून मी 7 घेतलं. लक्षात आलं का. चला 7ने भाग दिला तर काय येणार आहे बघा 7 त्रिक 21. 25मधून 21 गेले उरले किती रे 4. इथे आला 49. 7 7 काय आले 49. आता इथे आला 37. काय आला 37. 37 ही काय आहे रे मूळ संख्या आहे. ही कुणाच्याच पाड्यात येत नाही फक्त ती येते 1 आणि 37 म्हणून इथं काय येणार आहे 37 1 37. लक्षात आलं का. संख्या मोठ्या असू देत किंवा लहान असू देत काही फरक पडत नाही. आपल्याला कसोट्या पाठ असतील पाडे पाठ असतील तर विद्यार्थी मित्रांनो कोणतंही गणित आलं तर आपण चुटकीसरशी सोडवू शकतो. त्यासोबतच आता पुढील संख्या काय आहे बघा 315. काय आहे 315. मी काय करू शकते 3ने भाग देऊ शकते. चला काय येणार आहे बघा 3 1 3. आता बघा इथे आहे 15 म्हणून लगेच 3 5 15 करायचं का नाही. जेव्हा भागाकार करतो तेव्हा एका संख्येनंतर दुसरी संख्या आपल्याला खाली घ्यायची असते तेव्हा आपल्याला तिथं द्यावा लागतो 0. लक्षात आलं का. आता एक घेतला एकाच्या पुढे 5 आले म्हणून काय येणार आहे 3 5 15. अशा चुका टाळायच्या. लक्षात आलं का. त्यासोबतच आता इथे काय आला एकक स्थानी 5 आहे तर मी आता काय करू शकते की 3ने भाग जाऊ शकतो म्हणून मी इथं काय करते बघा 3 त्रिक 9. लक्षात आलं का 10तून 9 गेले उरला 1. 3 5 15. 3 5 15. आता विद्यार्थी मित्रांनो 3च्या पाड्यामध्ये 35 येत नाहीत म्हणून मी 5ने भाग देते तर काय येणार आहे 5 7 35. इथे आले 7. चला 7 1 7. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच पुढे आहे 588. काय आहे 588. चला भाग देऊया 2ने. बघा 2 2 4 5 4 गेले उरला 1. 2 9 18. 2 9 18. 2 4 8. पुन्हा काय करूया 2ने भाग देऊया म्हणजेच काय येणार आहे 2 1 2 4 8. उरला 1. 2 7 14. आता इथे आला 7. 7 आणि 1 8. 9 10 11 12. पुन्हा बेरीज झाली 12. 12 हे 3च्या पाड्यात आहेत मग 3ने भाग जाईल. बघा काय येणार आहे 3 4 12. 14तून 12 गेले उरले 2. लक्षात आलं का. 3 9 27. आत्ता बघा 49 आलेत. 49 ही संख्या 2च्या पाड्यामध्ये येत नाही 3च्या नाही 5च्या नाही तर ते येते 7च्या म्हणून इथे 7ने भाग लावायचा. काय येणार आहे बघा तर 7 1 7 नाही सॉरी 7 7 49 आणि त्यानंतरनं काय येणार आहे 7 1 7. लक्षात आलं का 7 7 49 7 1 7. चला आता काय करायचे तिन्ही संख्यांमधले सामायिक अवयव आपण काढायचे. पहिल्यांदा अवयव लिहूयात. 777चे अवयव काय आहेत बघा 3 × 7 × 37. त्यानंतर 315चे अवयव काय आहेत बघा 3 × 3 × 5 × 7. त्यासोबतच 588चे काय आहेत बघा अवयव तर 2 × 2 × 3 × 7 × 7. इथं गुणाकाराचं चिन्ह दिलं. लक्षात आलं का 7 × 7. चला
आता दोघांमधले ही सामायिक अवयव काय आहेत बघा, तिघांमध्ये दिसणार आहे. 3 आहे, इथंही 3, इथंही 3. लक्षात आलं का? त्यासोबतच इथेही 7 आहे, इथेही 7, इथेही 7. बाकी कोणताही अंक आपल्याला सामायिक दिसत नाही. पहिल्यांदा इथं मी लिहून घेते सामायिक अवयव. काय आहे बघा, सामायिक अवयव. तो काय आला बघा, पहिला अंक आला 3 आणि दुसरा काय आला रे 7. म्हणजे काय येणार आहे, जो काही मसावी काय येणार आहे 7 त्रिक 21. काय येणार आहे 7 त्रिक 21. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता आपण सर्वात महत्त्वाचा भाग शिकणार आहोत, म्हणजेच काय, भागाकार पद्धत. यामध्ये काय करायची, जी काही मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचे आणि उरलेल्या बाकीने पुन्हा काय करायचे, आधीच्या भाजकाला भागायचे. जोपर्यंत बाकी शून्य येत नाही तोपर्यंत. लक्षात आलं का? चला विद्यार्थी मित्रांनो, मग आता काय करूया बघा, जे काही 525 आहे त्याला आपण काय करायचं रे, 275ने भाग द्यायचा. कसा भाग द्यायचा बघा, इथे आहे 525 आणि इथे काय आहे 275. चला विद्यार्थी मित्रांनो, आता हा भागाकार कसा करायचा बघा, 275 एक्के 275 आणि करायची वजाबाकी. वजाबाकी केली काय होणार आहे, 5 5 गेले उरले 0. 2 7 जात नाही, इथून घ्यायचा हातचा, इथे आले 12, इथे काय राहिले 4. काय राहिले 4. 12 7 गेले उरले किती बघा विद्यार्थी मित्रांनो 5. 4 2 गेले उरले किती 2. लक्षात आलं का? हे काय झाले, इथे आली बाकी 250. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला भाग द्यायचा आहे. कशाला रे, अगोदरचा जो काही भाजक आहे तो काय आहे 275. चला इथे लिहूया 275. जी बाकी येणार आहे त्या बाकीनं काय करायचं आहे, अगोदरचं जे काही भाजक आहे त्याला भागायचं आहे. लक्षात आलं का? त्यानंतर आता बघा, मी इथे भाग दिला तर काय येणार आहे बघा, 250 एक्के 250. चला विद्यार्थी मित्रांनो, वजाबाकी केली तर काय होणार, इथे होणार आहे 5. 7 5 गेले उरले 2. 2 2 गेले उरला 0. बाकी काय आले 25. 25नं भाग कुणाला द्यायचा आहे, 250ला, अगोदरचा जो काही भाजक आहे त्याला. मग इथे काय येणार आहे बघा, इथे येणार आहे 250 आणि जर मी भाग दिला तर काय येणार आहे 25 10 250. काय आले 25 10 250. 250मधून 250 गेला उरला 0. आपल्याला भागाकार कधीपर्यंत द्यायचा आहे, जोपर्यंत 0 येतं नाही. आता इथे आला 0. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या भागाकाराने उत्तर 0 येतो तो असतो ह्या दोन्ही संख्यांचा मसावी. काय असतो, मसावी. चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघा 275 आणि 525चा जो काही मसावी आला तो काय आला बघा 25. काय आला 25. आणि आता आपल्याला काय सांगितलं बघा, त्याला काय दिलं बघा, संक्षिप्त रूप पण द्यायला सांगितलं आहे. आपण मसावी तर काढला, आता संक्षिप्त रूप म्हणजे काय, 25नं काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. म्हणजेच काय बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे घ्यायचं आहे 275 भागिले काय येणार आहे 525. आता ह्याला काय करायचं आहे, आपण भाग द्यायचं आहे 25ने. म्हणजेच काय येणार आहे 275 भागाकारामध्ये 25 छेदामध्ये काय येणार आहे बघा 525 भागिले 25. जर मी भाग दिला तर काय येणार आहे बघा 25 एक्के 25. 27मधून 25 गेले उरले 2. पुन्हा काय येणार आहे बघा 25 एक्के 25. भाग कसा दिला कळाला का? इथं तुम्हाला थोडंसं दाखवते. आपण नेहमी भाग देतो तसंच 25 आणि इथे काय आला 275. काय येणार आहे 25 एक्के 25. 27मधून 25 गेले उरले 2. 25 एक्के 25. लक्षात आलं का? तसंच आपण काय करूया 525ला भाग देऊया. आता काय येणार आहे बघा 25 2 50. 52मधून 50 गेले उरले 2. म्हणजेच काय येणार आहे 25 एक्के 25. बघा हे काय झालं, ह्याचं संक्षिप्त रूप काय आलं 11/21. लक्षात आलं का? मसावी कसा काढला, ज्या भागाकाराने उत्तर 0 येतो तो त्या दोन संख्यांचा असतो मसावी. आणि जो काही मसावी, ह्या मसावीनं आपण भागल्यानंतर आपल्याला काय मिळतं संक्षिप्त रूप. लक्षात आलं का? चला आता जे काही दुसरं उदाहरण आहे ते काय आहे 76 आणि 133. चला विद्यार्थी मित्रांनो, आता भाग देऊया. काय करूया, भाग देऊया. काय करायचं आहे, मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं आहे. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, इथं येणार आहे 133ला आपण भाग कशाने द्यायचं आहे बघा 76ने. चला भाग देऊया. इथं काय येणार आहे बघा 76 एक्के 76. 133मधून 76 वजा करायचे. 3तून 6 जात नाही, मग इथं राहिला 2 इकडे आले 13. 13तून 6 गेले 6. 7 8 9 10 11 12 13 उरले किती रे 7. किती उरले 7. बघा 2तून 7 जातात का? नाही. मग इथं काय राहिला बघा, इथे गेला 1. इथे काय राहिला 0. 12तून 7 गेले उरले 5.
किती उरले 5, इथे आले 57, बाकी 57 आली. ह्या 57 काय करायचं, अगोदरचा जो काही भाजक आहे त्याला भागायचं, म्हणजे इथं आलं 76. चला आता भाग दिला तर काय येणार आहे, 57 एक्के 57. ह्या दोघांची वजाबाकी केली बघा. 7तून 7 जात नाही, मग इथे काय केले, 7तून 1 तिकडे पाठवलं, इकडे राहिला 6, इकडे काय आले 16, 16तून 7 गेले, 7 8 9 10 11 12 13 14 15 16, म्हणजे बाकी इथं किती आले रे, वजाबाकी आली 9. 6तून 5 गेलं, उरला 1, इथं आले 19. आता 19नं काय करायचं, अगोदरचा जो काही भाजक आहे त्याला भाग द्यायचा, म्हणजे इथं आलं 57. चला भाग देऊया. 19च्या पाड्यामध्ये 57 आहेत का, हो. कधी आहेत, 19 त्रिक 57. काय आहेत, 19 त्रिक 57. 57मधून 57 गेले, उरले 0. काय उरले 0. ज्या भागाकाराने उत्तर 0 येतं तो काय असतो रे, ह्या दोन संख्यांचा मसावी. म्हणून मसावी किती आला बघा, मसावी आला 19. काय आला बघा, मसावी आला 19. आता बघा 19ने भागल्यानंतर बाकी 0 आली, मसावी आला 19. आता आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे, म्हणून काय करायचं आहे, 19ने ह्या दोघांनाही भाग द्यायचा आहे. लक्षात आलं का. चला भाग देऊया. काय येणार आहे बघा, 76 भागिले 19 आणि 133 भागिले 19. चला विद्यार्थी मित्रांनो, 19 चोक काय येणार आहे, 76. 19 चोक 76 आणि 19 7 133 असेल, म्हणजे 4/7. हे काय झालं रे, त्याचं संक्षिप्त रूप आहे का नाही सोपं. मसावी काढायचा. मसावी कसा, जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत भाग द्यायचा. कसं, जी बाकी आली त्या बाकीनंच काय करायचं आहे, अगोदरच्या भाजकाला भाग द्यायचा. त्यानंतर आता ह्या व्हिडिओतलं हे काय आहे रे, शेवटचं उदाहरण आहे. काय आहे बघा, 161 आणि छेदामध्ये 69. मोठ्या संख्येला लहान संख्येनं भाग द्यायचा आहे. लक्षात आलं का. नाही तर तुम्ही म्हणाल वरती 161 आहे, मग 161नं भाग द्यायचा का, तर नाही, मोठ्या संख्येला लहान संख्येने. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, इथं येणार आहे 69 आणि इथे काय येणार आहे 161. चला भाग देऊया. तर काय येणार आहे बघा, 69 एक्के 69 आणि जर मी दुप्पट केली तर काय येतात रे, 138. म्हणून मी भाग दिला 2चा. 69 2 138. चला विद्यार्थी मित्रांनो, जर मी वजाबाकी केली तर बघा काय होणार आहे, 1तून 8 जात नाही, इथून घेतला तर इथं आले 11 आणि इथे काय राहिले रे 5. 11तून 8 गेले, उरले किती रे 3. 5तून 3 गेले, उरले 2. 1तून 1 गेला, उरला 0. आता इथे आले 23. 23नं काय करायचं आहे, 69ला भाग द्यायचं. इथं आला 69. चला विद्यार्थी मित्रांनो, आता जर मी भाग दिला, 23च्या पाड्यामध्ये 69 आहेत का, हो आहेत. 23 त्रिक काय आहेत 69. 69मधून 69 गेले तर उरला 0. म्हणजे 23ने भागल्यानंतर ना काय आले रे, बाकी 0 आली. म्हणून जो काही मसावी आहे तो किती आला रे, 23. काय आला, मसावी आला 23. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, संक्षिप्त रूप द्यायचं आहे. म्हणून काय करूया, 161 आणि 69ला भाग देऊया 23ने. 161 भागिले 23 आणि 69 भागिले 23. चला काय येणार आहे बघा, 23 7 161. काय येणार आहे, 23 7 161 आणि 23 त्रिक 69. काय येणार आहे, 23 त्रिक 69. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो काही सराव संच 12मध्ये प्रश्न पहिला, ज्यामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं, मसावी काढायला, त्यातली एकूण 10 उदाहरणे किती सोडवलीत, 10 उदाहरणे. त्यासोबतच प्रश्न दुसऱ्यातील जे काही भागाकार पद्धतीची 3ही उदाहरणे सोडवलेली आहेत आणि ही उदाहरणे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. यामुळे याचा सराव नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या धड्याचा जो काही पुढील सराव संच आहे तो सोडवणार आहोत. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. गणिताच्या अशाच सोप्या लेक्चरसाठी आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.